प्राईम टाइमच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आता आपण बघणार आहोत। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सोडून पुन्हा भाजपशी युती करायला तयार होते असा दावा मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय आणि त्यामुळे आता एका नव्या वादाला तोंड फुटलंय। ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेकडून आता दावे प्रतिदावे केले जात आहेत। मुंबईत आल्याबरोबर 15 दिवसाच्या आत युती पुनर्प्रस्थापित होणार होती। केसरकर मी हे सांगणं हे हास्यास्पद आहे। नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये हे त्यांचं टार्गेट आहे। काही करून त्यांची बदनामी करायची। बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, बाडगा असतो ना बाडगा, तो जरा मोठ्याने बांगते। शिवसेनेतील फुटीला जवळपास 1.5 वर्ष होत आलंय, पण या फुटीचं कवित्व काही थांबायचं नाव घेत नाही। याच मुद्द्यावरून पुन्हा एकदा ठाकरे आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना आमने सामने आली आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं बघायला मिळतंय। शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटलाय। मी स्वतः त्याच्यामध्ये मध्यस्थी केलेली होती आणि त्याच्यामुळे मला 100% माहिती आहे की मुंबईत आल्याबरोबर 15 दिवसाच्या आत युती पुनर्प्रस्थापित होणार होती। वेळ मागून घेण्यात आला आणि त्याच्यामध्ये कोण खलनायक होता हे आम्हाला कळलं नाही। केसरकरांच्या या दाव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। उद्धव ठाकरे दिल्लीवरनं आले आणि सरळ केसरकरांच्याच घरी गेले वाटतं सांगायला की काय झालं ते बोलण्याला। केसरकर मी हे सांगणं हे हास्यास्पद आहे। आता काय झालंय, त्यांच्याकडे मंत्रिमंडळाचं खातेवाटप झालेलं नाहीये। कोणी काय बोलायचं याचं खातेवाटप झालंय, कोणी काय काय आरोप करायचे याचं वाटप झालेलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका केली होती। त्याला प्रत्युत्तर देताना केसरकरांनी ठाकरे मोदी भेटीचा दाखला दिला होता। भारतीय जनता पार्टी के लोग जितने मोदी मुद्दे नहीं करते उतने लोग कर रहे हैं। अजित पवार, एकनाथ शिंदे जी, बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, एक बाळासाहेब ठाकरेंचं वाक्य आहे, बाडगा असतो ना बाडगा, तो जरा मोठ्याने बांग देतो। संजय राऊतांची ही टीका सत्ताधाऱ्यांच्या चांगली जिव्हारी लागली। शालेय शिक्षण मंत्री केसरकरांपाठोपाठ उद्योग मंत्र्यांनीही राऊतांवर जोरदार निशाणा साधलाय। नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये आणि एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये हे त्यांचं टार्गेट आहे। काही करून त्यांची बदनामी करायची, त्यांची अवहेलना करायची, जनतेसमोर खोटं नाटं सांगायचं, बदनामी करायची। हा एक उद्योग रोज सकाळी सुरू होतो। राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्ली दौरा केला होता। त्यावेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाणही त्यांच्या सोबत होते। पण ठाकरेंनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्वतंत्र भेट घेतली होती। त्यावेळी मोदी आणि ठाकरेंमध्ये जवळपास 1 तास बंद दाराआड चर्चा झाली होती। त्या बैठकीचा तपशील काही बाहेर आला नव्हता, पण शिवसेनेतील फुटीनंतर त्याविषयी वेगवेगळे दावे केले जात आहेत। मोदी ठाकरेंमध्ये भाजप शिवसेना युतीची चर्चा झाल्याचा दावा शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून केला जातोय आणि त्यामुळेच ठाकरे शिंदेंमध्ये वादाचा नवा अध्याय बघायला मिळतोय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजित पवार यांचं मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असा दावा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। भाजप फक्त नेत्यांचा वापर करून घेतं आणि अजित पवार यांच्यासोबत सुद्धा असंच होणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे। संपलं, कदाचित आघाडीमध्ये असते तर एखाद्या वेळेस त्यांच्या स्वप्नाची पूर्तता होण्याची शक्यता होती। भारतीय जनता पक्षाची पद्धत आहे वापरा आणि फेका, यूज अँड थ्रो। तर अजित पवारजींचं कधी यूज आणि कधी थ्रो करायचं हे भाजपाने वेळापत्रक तयार केलेलं आहे। त्यामुळे त्यांचे स्वप्न ही केवळ स्वप्न ठरणार, ते कधीही मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत हे मात्र निश्चित आहे। अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी इम्तियाज जलील यांना शिवसेनेमध्ये येण्याची ऑफर दिलेली आहे। मात्र जलील यांनी ऑफर ऐवजी शहरात चांगल्या दर्जाचं क्रीडांगण देण्याची मागणी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जागतिक दर्जाचं क्रीडांगण तयार करण्यात येणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय आणि यासाठी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांकडून निधीची मागणी करणार असल्याचंही सत्तार म्हणाले।
यावेळेला सत्तारांनी जलील यांना शिवसेनेत येण्याची ऑफरही दिली होती. मी एक कार्यकर्ता आहे आणि 9 रत्नामधला एक रत्न आहे. तुम्हाला असं वाटतं का की त्यांना मंत्रिपद मिळावं म्हणून? मला तो वाटता है चला किसी को क्या मिला ये तो मुकद्दर की बात है, किस्मत की बात है. अगर उनकी किस्मत इतनी उज्जवल होंगी और वो अगर मेरी जगह आके यहाँ बैठते होंगे तो मैं यहाँ बैठ जाऊंगा. मुझे क्या लगता है यार. मला स्टेडियम पाहिजे, आता आमच्या मैदानाला स्टेडियम पाहिजे, ते दिलं तर मला खुर्ची नाही पाहिजे. मला स्टेडियम पाहिजे, आता आमच्या मैदानाला स्टेडियम पाहिजे, ते दिलं तर मला खुर्ची नाही पाहिजे. पुण्यामध्ये आता बरेच कारभारी बदलले, त्यामुळे आता मला पुण्यात बरंच काम करावं लागणार आहे असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय. यावर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर दिलंय. पुण्यामध्ये कारभारी बरेच बदललेले आहेत, त्याच्यामुळे प्रशांत दादा मलाही थोडंसं काम पुण्यात करावं लागणार आहे. पण मला आनंद वाटतोय की आपण सगळेच ह्या संघर्षाच्या काळात हे एकत्र आहोत. संघर्ष आज सगळ्यांच्या आयुष्यात येतो. आज तो माझ्याही आयुष्यात आला आहे आणि जसे जास्त दिवस जातात ना तशी मजा जास्त येते. आणि मगाशी ना सगळ्यांच्या भाषणात म्हणत होते स्त्री शक्तीचा जागर वगैरे. सुप्रियाताईंनी पुण्यामध्ये लक्ष घातलं तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. शेवटी जी भूमिका घेऊन त्या चाललेल्या आहेत त्या भूमिकेच्या दृष्टीने पुणे शहरामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करू शकतो. त्या पद्धतीने त्यांनाही असा काही प्रतिबंध यापूर्वी नव्हता आणि आता त्यांनी केलं तर त्याचं स्वागतच आहे. सुप्रिया सुळे या शरद पवारांना चुकीची माहिती पुरवतायत आणि त्यामुळेच पवार साहेब पुन्हा पुन्हा त्यांच्या भाषणात महिला आणि मुलींच्या अत्याचार वाढीवर खोटी माहिती देत आहेत असं वक्तव्य भाजपच्या महिला अध्यक्षा चित्रा वाघ यांनी केलंय. नुकतंच एका पत्रकार परिषदेमध्ये पवारांनी जी आकडेवारी दिली होती ती पूर्णपणे चुकीची असल्याचं सुद्धा चित्रा वाघ यांनी म्हटलंय. उपमुख्यमंत्री जे गृहमंत्री सुद्धा आहेत देवेंद्रजी फडणवीस यांना एक फोनही जरी केला तरी याची क्लिअरिटी त्यांना मिळू शकेल आणि नक्की काय आहे, काय आकडे आहेत याच्याबद्दलची माहिती त्यांना उपलब्ध होऊ शकेल. खरं तर ज्या वेळेला महिला मुली या बेपत्ता होतात त्यावेळेला त्यांची जी कंप्लेंट आहे ती FIR मध्ये कन्व्हर्ट झाली पाहिजे असा सन्माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे आणि त्यानुसार ही आकडेवारी आपल्याला नेहमी वाढताना दिसते. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेमध्ये भूकंप होईल असा दावा उबाठा गटातले खासदार विनायक राऊतांनी केलाय. सध्याच्या शिवसेनेच्या 13 खासदारांपैकी केवळ 3 जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळेल अशी आम्हाला माहिती असून अनेक जण उबाठा गटामध्ये परत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा दावा राऊतांनी केलाय. आगामी निवडणुकीत शिवसेना भाजपला मोठा फटका बसेल असा दावा देखील त्यांनी केलाय. एक आहे की ज्या 13 खासदारांनी बेईमानी केलेली आहे, गद्दारी केलेली आहे, त्यांच्यापैकी जास्तीत जास्त 3 लोकांना पुन्हा एकदा निवडणूक लढवायला संधी मिळेल अशी आमची माहिती आहे. बाकीच्या 10 जणांचं विसर्जन 100% होणार. त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचे निरोप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष येत आहेत, पण ते आता कोणाकोणाचे ते आम्ही आता सांगणार नाही. परंतु मिंदे गटामध्ये मात्र भूकंप हा जबरदस्त होणार असं वाटत असतं की वंदनीय बाळासाहेबांच्या सोबत अनेक नेते मंडळींनी काम केलेलं आहे. बाळासाहेब हे बाळासाहेब होते, त्यांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. त्यांच्याबरोबर किती लोकांनी काम केलंय म्हणून ते देखील बाळासाहेब होऊ शकत नाही, त्याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे. आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आपण जर बघितलं तर पत्रकार परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुखांना देखील बऱ्यापैकी आव्हान दिल्यासारखं आहे. शिवसेनेकडून 2019 मध्ये लढवण्यात आलेल्या लोकसभेच्या जागांचा आढावा घेतला गेलेला आहे. यावेळेला शिवसेना पक्ष बांधणीच्या संदर्भात देखील चर्चा झालेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा आढावा घेण्यात आला असून शिवसेनेचे 13 आमदार यावेळेला उपस्थित होते. राज्यातल्या 22 जागांवर उमेदवारांना निवडून आणण्यासाठी चर्चा झाल्याचं सुद्धा खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय. उर्वरित ठिकाणी उमेदवारीबाबत भाजप आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील असंही यावेळेला शेवाळे यांनी म्हटलंय.
माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सर्व मतदारसंघाच्या संदर्भातला पण 13 खासदारांच्या पाठीशी तर ते आहेत आणि 13 खासदारांना निवडून आणण्यासंदर्भातला त्यांनी यापूर्वीच घोषणा केलेली आहे. पण 13 खासदारांच्या बरोबर 22 ज्या मतदारसंघ आहेत त्याही ठिकाणी शिवसेना भाजप आता नवीन राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून शिवसेनेचा उमेदवार कसा निवडून येईल या संदर्भातला पण आढावा त्यांनी आज या बैठकीमध्ये घेतला. शिवसेना ठाकरे गटाकडून पक्षाच्या कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आलेला आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीमध्ये 6 नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर केलेल्या आहेत. या नव्या कार्यकारिणी विस्तारामध्ये खासदार विनायक राऊत, अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर आणि प्रतोद सुनील प्रभू यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आपण बघत असाल की मुंबईची जी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासूनची जी कार्यकारिणी आहे ही साधारण मुंबईचीच आहे. याच्यात विस्तार देखील झालेला आहे. बरेचसे बाहेरचे देखील चेहरे आम्ही घेतले होते. त्याच्यातले काही चेहरे निघून गेले आम्हाला सोडून. आता जी घेतलेली आहे ती मुंबईचीच घेतलेली आहे. ह्याचा विस्तार सतत होतच राहतो. ही प्रक्रिया आहे. कदाचित याच्या पुढच्या फेजमध्ये आणखीन काही नवीन लोक वेगवेगळ्या पदावर येऊ शकतात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं ठिकाण ठरलेलं आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा आझाद मैदानावर होणार आहे. दसरा मेळाव्यासाठी आधी क्रॉस मैदान ठरवण्यात आलेलं होतं, मात्र आता शिवसेनेकडून आझाद मैदानावर दसरा मेळावा घेण्यात येणार असल्याचं समजतंय. दरवर्षीप्रमाणे पंकजा मुंडे यंदाही दसरा मेळाव्याच्या निमित्तानं भगवानगडावर आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि या निमित्तानं भाविकांना भगवानगडावर येण्याचं आवाहन करणारा टीजर त्यांनी जारी केलाय. लेकरांचा हात धरता, कोणाला काखेवर घेता, बाय बापड्या निघतात, म्हातारी कोतारी माणसं, तरुण पोरं सगळे निघतात. दसऱ्याला सर्वांची पावलं वळतात ती भगवान भक्तीगड. माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांच्या मॅडम कमिशनर या पुस्तकावरनं निर्माण झालेल्या वादावर बोरवणकर यांनी आता खुलासा केलाय. पुण्याच्या येरवडा परिसरातली पोलिसांची जागा बिल्डरला देण्यास आपण विरोध केला होता असं बोरवणकरांनी सांगितलंय. मात्र आपण या पुस्तकात अजित पवारांचा उल्लेख केलेला नसल्याचं स्पष्टीकरण देखील त्यांनी दिलंय. पण त्यावेळेला अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री असल्याचं सांगायला त्या विसरल्या नाहीत. मीरा बोरवणकर यांनी या पुस्तकात अजित पवारांवर आरोप केल्याची चर्चा रंगलेली होती. त्यावर बोरवणकरांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केलाय. अजित दादा यांचा मी नाम कुठे पुस्तकमध्ये घेतला नाही, पण ते गार्डियन मिनिस्टर होते आणि त्यांचा असं म्हणणं होतं की हा सर्व प्रोसेस संपलेला आहे, तुम्ही हँडओव्हर करा. मला असं वाटलं की माझे अगोदरचे कमिशनर त्यांनी जर मीटिंग्स अटेंड केलेली आहेत, ह्या प्रोसेसमध्ये जर ते इन्व्हॉल्ड होते तर का देऊन गेले नाही, त्यांनी का हँडओव्हर केलं नाही, मलाच असं का सांगण्यात येतं. कोणी पुस्तक वाचलंच नाही ना. पुस्तक वाचता अशी हेडलाईन्स देण्यात आली की पुणे पोलीसची जागाला अजितदादाने निलाव केलं. तो तसं झालंच नाही. बंड साहेबाने, डिव्हिजनल कमिशनरने क्लिअरली जबाबदारी घेतली की त्यांनी ऑप्शन केलं. बंड साहेब देखील म्हणतात अजितदादांचा यात काही संबंध नव्हता. पण ते स्वतः कबूल करतात की त्यांनी मला बोलवलं होता. जेव्हा मी हँडओव्हर करायला, जागा हस्तांतर करायला जेव्हा नकारला त्यावेळी मला ह्यांनी बोलवलं होतं. पुण्यातल्या विश्रांतवाडीमध्ये भीषण अपघात झालेला आहे. ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात महिला आणि मुलीचा जागीच मृत्यू झालाय. या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलेलं आहे. ट्रक आळंदीच्या दिशेनं जात असताना हा अपघात झालाय. अपघातानंतर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या आजवरच्या कारकिर्दीवर आधारित असणारा गडकरी हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या बायोपिकचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे आणि क्रिकेटर उमेश यादव उपस्थित होते. गडकरी हा सिनेमा येत्या 27 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. नितीनजी अशीच स्वप्न पाहतात की एकदा त्यांनी ते स्वप्न पाहिलं की नितीनजी देहभान हरपून
आपली झोप विसरून जोपर्यंत ते स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याच्या पाठीमागे लागतात आणि एकदा त्यांनी मनावर घेतलं की त्यांना पराजय माहिती नाही, ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय कधीच थांबत नाहीत. या संपूर्ण सिनेमाच्या माध्यमातून निश्चितपणे एक विद्यार्थी म्हणून त्यांनी केलेला संघर्ष असेल, एक कार्यकर्ता म्हणून केलेला संघर्ष असेल आणि एक नेता म्हणून या देशाची आणि महाराष्ट्राची केलेली सेवा असेल, या सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या प्रकारे सिनेमाच्या माध्यमातून आपल्या पुढे येतील. आणि मला विश्वास आहे, कारण आमच्यासारखी मंडळी ज्यांना त्यांच्यासोबत काम करायला मिळालं त्यांच्याकरता खरं म्हणजे खूप नितीनजींकडून आम्हाला शिकता आलं. ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आल्याबद्दल रिलायन्स उद्योग समूहाच्या फाउंडर आणि चेअरपर्सन नीता अंबानी यांनी आनंद व्यक्त केलाय. त्यांनी आयओसीचे आभारही मानले. आयओसी सदस्य म्हणून आणि क्रिकेट चाहता म्हणून आपणही आपल्याला क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश झाल्याबद्दल आनंद वाटतोय असं मत त्यांनी व्यक्त केलंय. क्रिकेट हा जगभरातला खूपच लोकप्रिय खेळ असून या निर्णयामुळे त्याची लोकप्रियता वाढण्यास आणखी हातभार लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. As an IOC member, a proud Indian, and an ardent cricket fan, I am delighted that IOC members have voted to include cricket as an Olympic sport in the LA Summer Olympics 2028. Cricket is one of the most loved sports globally and the second most watched. For 1.4 billion Indians, cricket is not just a sport, it's a religion. So I'm delighted that this historic resolution was passed at the 141st IOC session taking place right here in our country in Mumbai. The inclusion of cricket in the Olympics will create deeper engagement for the Olympic movement in newer geographies and at the same time provide a boost to cricket's growing international popularity. I thank and congratulate the IOC and the LA Organizing Committee for their support to this landmark decision. It's truly a day of great joy and jubilation. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच प्राईम टाईममध्ये आता आज वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत.